रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे माझ्या या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते। आता आपण ऐकूयात श्रीमद वाल्मिकी रामायण यातील महात्म्य अध्याय क्रमांक 2। तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। तर वाल्मिकी रामायण महात्म्य संपल्यानंतर आपण बालकांडला सुरुवात करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ऐका। तर चला सुरुवात करूया। नारद सनत कुमार संवाद। सुदास अथवा सोमदत्त नामक ब्राह्मणास राक्षस योनीची प्राप्ती आणि रामायण कथेच्या श्रवणद्वारा त्याचा उद्धार। ऋषींनी विचारले, महामुनी, देवर्षी नारद मुनींनी सनत कुमारांना रामायण संबंधी संपूर्ण धर्माचे कुठल्या प्रकारे वर्णन केले होते? त्या दोन ब्रह्मवादी महात्म्यांची भेट कुठल्या क्षेत्रात झाली? तात ते दोघेही कोठे थांबले होते? नारदांनी त्यांना जे काही सांगितले ते सर्व आपण आम्हाला सांगावे। सूत म्हणाले, मुनिवरांनो, सनकादिक महात्मा भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र मानले गेले आहेत। त्यांच्या ठिकाणी ममता आणि अहंकाराचे तर नावच नाही। ते सर्वच्या सर्व ऊर्ध्वरेता म्हणजेच नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत। मी तुम्हाला त्यांची नावे सांगतो, ऐका। सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन या चौघांनाही सनकादी असे मानले जाते। ते भगवान विष्णूंचे भक्त आहेत, महात्मा आहेत, सदा ब्रह्मचिंतनात मग्न असतात, अत्यंत सत्यवादी आहेत, सहस्र सूर्यांच्या प्रमाणे तेजस्वी आणि मोक्षाचे अभिलाषी आहेत। एकदा ते महातेजस्वी सनकादी पुत्र ब्रह्मपुत्र ब्रह्मदेवांची सभा पाहण्यासाठी मेरू पर्वताच्या शिखरावर गेले। तेथे भगवान विष्णूंच्या चरणांपासून प्रगट झालेली परमपुण्यमय गंगा नदी, जिला सीताही म्हणतात, वाहत होती। तिचे दर्शन करून तेजस्वी महात्मा लोक तिच्या जलात स्नान करण्यासाठी उद्यत झाले। ब्राह्मणांनो, इतक्यातच देवर्षी नारद मुनी भगवंताच्या नारायण आदी नामांचे उच्चारण करीत तेथे येऊन पोहोचले। ते नारायण, अच्युत, अनंत, वासुदेव, जनार्दन, यज्ञेश, यज्ञपुरुष, राम, विष्णू, आपल्याला नमस्कार असो, या प्रकारे भगवन नामाचे उच्चारण करीत सर्व जगाला पवित्र करीत आणि एकमात्र लोकपावनी गंगेची स्तुती करत तेथे आले। त्यांना येताना पाहून महातेजस्वी सनकादी मुनींनी त्यांची यथोचित पूजा केली आणि नारदांनीही त्या मुनींप्रती नमस्तक नमविले। त्यानंतर त्या मुनींच्या सभेत सनतकुमारांनी भगवान नारायणाचे परमभक्त मुनिवर नारद यांना या प्रकारे म्हटले। सनतकुमार म्हणाले, महाप्राज्ञ नारद मुनी, आपण समस्त मुनीश्वरांमध्ये सर्वज्ञ आहात। आपण सदा श्रीहरीच्या भक्तीमध्ये तत्पर असता, म्हणून आपल्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही। म्हणून मी विचारतो की ज्यांच्यापासून चराचर जगताची उत्पत्ती झाली, तसेच ही गंगा ज्यांच्या चरणापासून प्रगट झाली, त्या श्रीहरीच्या स्वरूपाचे ज्ञान कसे होते? जर आपली आमच्यावर कृपा असेल तर आमच्या या प्रश्नाचे यथार्थ रूपाने आपण विवेचन करावे। नारद म्हणाले, जे पराहून परतर आहेत त्या परमदेव श्रीरामास नमस्कार असो। ज्यांचे निवासस्थान परमधाम उत्कृष्टाहूनही उत्कृष्ट आहे आणि जे सगुण आणि निर्गुण रूपही आहेत, त्या श्रीरामास माझा नमस्कार असो। ज्ञान, अज्ञान, धर्म, अधर्म, विद्या आणि अविद्या ही सर्व ज्याचे स्वतःचे स्वरूप आहे आणि जो सर्वांचा आत्मरूप आहे, त्या परमेश्वरास नमस्कार असो। जे दैत्यांचा विनाश आणि नरकाचा अंत करणारे आहेत, जे आपल्या हाताच्या केवळ संकेताने अथवा आपल्या भुजांच्या बळावर धर्माचे रक्षण करतात, पृथ्वीच्या भाराचा विनाश करणे ज्यांचे केवळ मनोरंजन मात्र आहे आणि जे मनोरंजनाची सदा अभिलाषा बाळगतात, त्या रघुकुल दीपक श्री रामदेवास मी नमस्कार करतो। जे एक असूनही 4 रूपामध्ये अवतीर्ण होतात,
ज्यांनी वानरांना बरोबर घेऊन राक्षस सैन्याचा संहार केला आहे, त्या दशरथनंदन श्रीरामांचे मी भजन करतो. भगवान श्रीरामांची अशी अनेकानेक चरित्र आहेत, त्यांची नावे कोट्यावधी वर्षातही गणली जाऊ शकणार नाही. ज्यांच्या नामाच्या महिम्याचा पार मनु आणि मुनीश्वर यांनाही लागत नाही, तेथे माझ्यासारख्या क्षुद्र जीवाचा निभाव कसा लागू शकेल. ज्यांचे नामाच्या केवळ स्मरणाने मोठमोठे पातकीही पावन बनून जातात, त्या परमात्म्याचे स्तवन माझ्यासारख्या तुच्छ बुद्धी असलेला प्राणी कसे करू शकेल. जे द्विज घोर कलियुगात रामायण कथेचा आश्रय घेतात, तेच कृतकृत्य आहे. त्यांच्याप्रती तुम्ही सदा नमस्कार केला पाहिजे. सनतकुमारांनो, भगवंताचा महिमा जाणण्यासाठी कार्तिक, माघ आणि चैत्र शुक्ल पक्षात रामायणाच्या अमृतमय कथेचे 99 श्रवण केले पाहिजे. ब्राह्मण सुदास गौतमाच्या शापाने राक्षस शरीरास प्राप्त झाला होता, परंतु रामायणाच्या प्रभावानेच त्याला त्या शापांतून मुक्त होता आले. सनतकुमारांनी विचारले, मुनिश्रेष्ठ, संपूर्ण धर्माचे फल देणाऱ्या रामकथेचे कोणी वर्णन केले आहे. सौदासाला गौतम द्वारा शाप कसा प्राप्त झाला, नंतर ते रामायणाच्या प्रभावाने कशा प्रकारे शापमुक्त झाले होते. हे मुने, जर आपला आमच्यावर अनुग्रह असेल तर सर्व काही विस्तारपूर्वक सांगा. या सर्व गोष्टी आम्हास नीट अवगत करून द्या, कारण भगवंताची कथा वक्ता आणि श्रोता दोघांच्याही पापांचा नाश करणारी आहे. नारद म्हणाले, ब्रह्मन, रामायणाचा प्रादुर्भाव महर्षी वाल्मिकींच्या मुखाने झाला आहे. तुम्ही त्या कथेचेच श्रवण करा. रामायणाच्या अमृतमयी कथेचे श्रवण 9 दिवसात केले पाहिजे. सत्ययुगात एक ब्राह्मण होता. त्याला धर्म कर्माचे विशेष ज्ञान होते. त्याचे नाव सोमदत्त होते. तो सदा धर्माच्या पालनातच तत्पर राहत असे. तो ब्राह्मण सौदास नावानेही विख्यात होता. ब्राह्मणाने ब्रह्मवादी गौतम मुनींच्याकडून गंगेच्या मनोरम तटावर संपूर्ण धर्माचा उपदेश केला होता. गौतमांनी पुराणे आणि शास्त्रे यातील कथांच्या द्वारे त्या तत्वाचे ज्ञान करविले होते. सौदासाने गौतमांकडून त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण धर्माचे श्रवण केले होते. एका दिवसाची गोष्ट आहे. सौदास परमेश्वर शिवाच्या आराधनेत मग्न झालेला होता. त्यावेळी तेथे त्याचे गुरु गौतम येऊन पोहोचले, परंतु सौदासाने आपल्याजवळ आलेल्या गुरूंना उठून प्रणाम केला नाही. परम बुद्धिमान गौतम तेजाचे निधीच होते. ते शिष्यांच्या वर्तनाने रुष्ट न होता शांतच राहिले. त्यांना हे जाणून प्रसन्नता वाटली की माझा शिष्य सौदास शास्त्रोक्त कर्माचे अनुष्ठान करीत असतो. परंतु सौदासाने ज्यांची आराधना केली होती ते संपूर्ण जगताचे गुरु महादेव शिव, गुरूंच्या अवहेलनाने होणारे पाप सहन करू शकले नाहीत. त्यांनी सौदासाला राक्षस योनीत जाण्याचा शाप दिला. तेव्हा विनय कला कोविद ब्राह्मणांनी हात जोडून गौतमांना म्हटले, विप्र म्हणाला, आपण धर्माची ज्ञाता सर्वदर्शी सुरेश्वर भगवन, जो अपराध केला आहे तो सर्व आपण क्षमा करावा. गौतम म्हणाले, वत्स, कार्तिक मासातील शुक्ल पक्षात तू रामायणाच्या अमृतमयी कथेचे आदरपूर्वक श्रवण कर. ती कथा 9 दिवसात ऐकली पाहिजे. असे करण्याने हा शाप अधिक काळपर्यंत टिकू शकणार नाही, केवळ 12 वर्षेपर्यंतच राहू शकेल. विप्र म्हणाला, रामायणाची कथा कोणी सांगितली आहे तथा त्यामध्ये कोणाच्या चरित्राचे वर्णन केले गेले आहे. महामते, हे सर्व संक्षेपाने सांगण्याची कृपा करावी. असे म्हणून मनातल्या मनात प्रसन्न होऊन सौदासाने गुरूंच्या चरणी प्रणाम केला. गौतम म्हणाले, ब्रह्मन, ऐका. रामायण काव्याची निर्मिती वाल्मिकी मुनींनी केली आहे. ज्या भगवान श्रीरामांनी अवतार ग्रहण करून रावण आदी राक्षसांचा संहार केला आणि देवतांचे कार्य केले, त्यांचेच चरित्र रामायण काव्यात वर्णिले आहे. तू त्याचेच
श्रवण कर. कार्तिक मासातील शुक्ल पक्षात 9 दिवस अर्थात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत रामायणाची कथा ऐकली पाहिजे. ती समस्त पापांचा नाश करणारी आहे. असे म्हणून पूर्ण काम गौतम ऋषी आपल्या आश्रमास निघून गेले. इकडे सोमदत्त अथवा सुदास नामक ब्राह्मणाने दुःखमग्न होऊन राक्षस शरीराचा आश्रय घेतला. तो सदा भूक आणि तहानेने पीडित आणि क्रोधाच्या वशीभूत राहत होता. त्याच्या शरीराचा रंग कृष्ण पक्षातील रात्रीप्रमाणे काळा होता. तो भयानक राक्षस होऊन निर्जन वनात भ्रमण करू लागला. तेथे तो नाना प्रकारचे पशु, मनुष्य, साप, विंचू आदी जंतू, पक्षी आणि वानरे यांना बलपूर्वक पकडून खाऊन टाकत असे. महर्षींनो, त्या राक्षसद्वारा पृथ्वी विपुल हाडे आणि लाल पिवळ्या शरीराच्या रक्तमयी प्रेतांनी आच्छादित होऊन अत्यंत भयंकर दिसू लागली. 6 महिन्यातच शतयोजन विस्तृत भूभागाला अत्यंत दुःखित करून तो राक्षस पुन्हा दुसऱ्या कुठल्या वनात निघून गेला. तेथेही प्रतिदिन नरमांसाचे भोजन करीत राहिला. संपूर्ण लोकांच्या मनात भय उत्पन्न करणारा तो राक्षस हिंडत फिरत नर्मदेच्या तटावर जाऊन पोहोचला. त्याच वेळी कोणी अत्यंत धर्मात्मा ब्राह्मण तेथे येऊन पोहोचला. त्याचा जन्म कलिंग देशात झालेला होता. लोकात तो गर्ग्य नावाने विख्यात होता. खांद्यावर गंगाजल घेऊन भगवान विश्वनाथांची स्तुती तथा श्रीरामांचे नामांचे गायन करत करत तो ब्राह्मण मोठ्या हर्षाने आणि उत्साहाने त्या पुण्य प्रदेशात आला होता. गर्गमुनीला येताना पाहून राक्षस सुदास म्हणाला, आम्हाला भोजन प्राप्त झाले आहे. असे म्हणून आपले दोन्ही हात वर उचलून तो त्या मुनीकडे निघाला. परंतु त्याच्याद्वारा उच्चारित भगवन नामाला ऐकून तो दूरच उभा राहिला. त्या महर्षीला मारण्यास असमर्थ झाला आणि तो राक्षस गर्ग मुनीस म्हणाला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे भद्र, हे महाभागा, हे महात्मा, आपल्याला नमस्कार असो. आपण जे भगवन नामाचे उच्चारण करीत आहात तेवढ्याने राक्षसही दूर पळून जातात. मी पूर्वी कोटी सहस्र ब्राह्मणांना भक्षण केले आहे. ब्रह्मन, आपल्याजवळ जे नामरूपी कवच आहे तेच राक्षसांच्या महान भयापासून आपले रक्षण करीत आहेत. आपल्याद्वारा केल्या गेलेल्या नामस्मरण मात्राने आम्हा राक्षसांनाही परम शांती प्राप्त झाली आहे. हा भगवन अच्युताचा कसा महिमा आहे. हे भाग्यशाली ब्राह्मणा, आपण श्रीराम कथेच्या प्रभावाने सर्वथा राग आदी दोषरहित झाला आहात. म्हणून मला या अधम पातकापासून वाचवा. मुनिश्रेष्ठ, मी पूर्वकाली आपल्या गुरूंची अवहेलना केली होती. नंतर गुरूंनी माझ्यावर अनुग्रह केला आणि ही गोष्ट सांगितली. पूर्वकालात वाल्मिकी मुनींनी जी रामायणाची कथा सांगितली आहे तिचे कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्नपूर्वक श्रवण केली पाहिजे. इतके बोलून पुन्हा गुरुदेवांनी हे सुंदर आणि शुभदायक वचन सांगितले. रामायणाची अमृतमयी कथा 9 दिवसात श्रवण केली पाहिजे. म्हणून संपूर्ण शास्त्रांच्या तत्वाला जाणणाऱ्या महाभाग्यशाली ब्राह्मणा, आपण मला रामायण कथा ऐकवून या पापकर्मापासून माझे रक्षण करा. नारद म्हणाले, त्यावेळी तेथे रामायणाचा परिचय आणि श्रीरामांचे उत्तम महात्म्याचे वर्णन ऐकून द्विजश्रेष्ठ गर्ग आश्चर्यचकित झाले. श्रीरामाचे नामच त्यांच्या जीवनाचे अवलंबन होते. त्या ब्राह्मण देवतेस त्या राक्षस प्रति दया उत्पन्न होऊन त्यांचे अंतकरण द्रवित झाले आणि ते सुदासाला या प्रकारे बोलले. विप्र म्हणाले, महाभाग राक्षसराज, तुमची बुद्धी निर्मल झाली आहे. या समयी कार्तिक मासाचा शुक्ल पक्ष चालू आहे. यात रामायणाची कथा ऐक. राम भक्तिपरायण राक्षसा, तू श्रीरामचंद्रांचे महात्म्य श्रवण कर. श्रीरामचंद्रांच्या ध्यानात तत्पर राहणाऱ्या मनुष्यांना बाधा पोचविण्यास कोण समर्थ होऊ शकतो. जेथे श्रीरामाचा भक्त आहे तेथे ब्रह्मा, विष्णू आणि शिव विराजमान आहेत.
तेथेच देवता, सिद्ध आणि रामायणाचा आश्रय घेणारी माणसे आहेत. म्हणून या कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात तू रामायणाची कथा ऐक. 9 दिवसपर्यंत या कथेच्या श्रवणाने विधान आहे, म्हणून तू सदा सावधान रहा. असे म्हणून गर्गमुनींनी त्याला रामायणाची कथा ऐकवली. कथा ऐकताच त्याचे राक्षसत्व नष्ट झाले. राक्षस भावाचा परित्याग करून तो देवतांप्रमाणे सुंदर, कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि भगवान नारायणासमान कांतिमान झाला. आपल्या 4 भुजांमध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करून तो श्रीहरीच्या वैकुंठ धामास चालता झाला. ब्राह्मण गर्गाची वारंवार खूप खूप प्रशंसा करीत तो भगवंताच्या उत्तम धामात जाऊन पोहोचला. नारद म्हणाले, विप्रवर हो, म्हणूनही रामायणाची अमृतमयी कथा ऐका. याच्या श्रवणाचा सदाच महिमा आहे, परंतु कार्तिक मासात विशेष महिमा सांगितला गेला आहे. रामायणाच्या नामाचे स्मरण करूनही मनुष्यकोटी महापातकांपासून आणि समस्त पापांपासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो. मनुष्य रामायण या नामाचे जेव्हा एक वेळही उच्चारण करतो, तेव्हाच तो समस्त पापांपासून मुक्त होऊन जातो आणि अंती भगवान विष्णूंच्या लोकात जातो. जी माणसे सदा भक्तिभावाने रामायण कथा वाचतात आणि ऐकतात, त्यांना गंगा स्नानापेक्षा 100 पट पुण्यफल प्राप्त होते. या प्रकारे श्री स्कंद पुराणाच्या उत्तरखंडातील नारद सनत कुमार संवादाच्या अंतर्गत वाल्मिकीय रामायण महात्म्याच्या प्रसंगातील राक्षसाचा उद्धार नामक 2रा अध्याय समाप्त झाला. श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तु. धन्यवाद.